तर नमस्कार भावांनो, आपल्याला भरपूर कमेंट आले होते, की फोटोशॉप शिकवा मराठीमधून. एकदम खतरनाक पद्धतीने, एकदम फ्रीमध्ये, अजिबात कुठलाही क्लास घेणार नाही, कुठलेही पैसे घेणार नाहीत, काहीच घेणार नाही भावांनो. फ्रीमध्ये तुम्हाला फोटोशॉप शिकवणार आहे. ते पण बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत सर्वांना. तर ठीक आहे भावांनो, फोटोशॉपच्या मेन पेजवरती आपण आलेलो आहे. 2026चा माझा फोटोशॉप आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, की मी माझं 2026चं फोटोशॉप तुम्हाला देणार आहे, ते सुद्धा फ्रीमध्ये. तर आपल्याला भरपूर जणांचे कमेंट आले, की "भाऊ विसरला की काय, की तू फोटोशॉप देणार आहे का काय?" तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, की भाऊ 5K सबस्क्रायबर आपलं कंप्लीट होऊ द्या. तुम्हाला मी माझा फोटोशॉप लगेच देऊन देणार. आपले 3K सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेले आहेत. फक्त आता राहिले 2K सबस्क्रायबर. तुमच्या पण मदतीने जोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर करू शकत नाही, तो मी तुम्हाला फटकन फोटोशॉप माझं देऊन टाकेल. ठीक आहे. फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेल्या भावांना आपल्या डीपपर्यंत द्या. तुम्हाला फ्रीमध्ये सर्व फोटोशॉप शिकवणार आहे मी. तर आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलो आहे. ठीक आहे. लगेच इथनं सुरुवात करायची न्यू पेज, न्यू फाईल म्हणून. ओके. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे इथं साईजचा. साईज तुम्ही पिक्सेलमध्ये घेऊ शकता, इंचेसमध्ये घ्यायचं असेल. जर तुम्हाला प्रिंटिंग करायचं असेल किंवा एखाद्या प्रिंटिंगला डिझाइन द्यायची असेल, तर पिक्सेल सोडून आपण इंचेसमध्ये साईज घ्यायची. मग किती त्यांनी जेव्हा सांगितलं, की 10 बाय 10चा मला बॅनर बनवून पाहिजेत डिझाइनसाठी. तर मग इथं सर्व 10 टाकायचा आडवी आणि 10 हाईट. संपला विषय 10 बाय 10चा बॅनर. जेवढं तुमचं बॅनर तो पुढची डिझाइनवाला सांगाल, क्लायंट सांगाल, त्याच्यानुसार आपल्याला त्याला द्यायचं आहे. तर नॉर्मल तर आपल्याला जेव्हा डिझाइन करायची असेल WhatsAppसाठी, तर तुम्ही पिक्सेल हे वापरा. पिक्सेलवर वापरायचं. पिक्सेलवर का वापरावं? तर आपली जी डिझाइन असते, ते आपली असते पोर्ट्रेट डिझाइन. जेणेकरून उभी हाईटला जास्त आणि रुंदीला थोडी कमी आणि WhatsAppला असं परफेक्टली ते आपल्या मोबाईलमध्ये दिसेल, त्यासाठी त्यासाठी मी जे साईज वापरतो ते 2500 विड्थचं जे ठेवतो मी 2500 किंवा आपण कमी विड्थ ठेवू, तर एक 1500 विड्थ ठेवू आणि जे हाईट आहे ते ठेवू 1800. बघून घेऊ शकतात. तुम्ही नोट डाउन करा. मी जेव्हा तुम्हाला ब्रेन शिकवत असेल, मी जेव्हा तुम्हाला क्लास शिकवत असेल, तर तुमची एक वही तुमच्यासोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे नॉलेज येईल त्याचं. तर मी साईज किती घेतोय, काय घेतो, खूप महत्त्वाचं आहे भावांनो. तुम्ही जर ह्याच्यापेक्षा कमी साईज घेतली किंवा जास्त साईज घेतली, तर तुमचा तो बॅनरची डिझाइन आहे ते फाटेल. नाही का, असं ब्लर पडेल. तुम्ही झूम करून बघता तर तुम्हाला ब्लर पडेल. तर त्याचनुसार मी जे तुम्हाला साईज सांगतो तेच साईज तुम्ही घ्या. रिझोल्यूशन पण महत्त्वाचं आहे भावांनो. इथं बघू शकता 118चं रिझोल्यूशन लागलेलं आहे. आता इथं महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही मोठी डिझाइन बनवत असाल, प्रिंटिंगसाठी डिझाइन बनवत असाल, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं इंचेसमध्ये, तर रिझोल्यूशन नेहमी 72 ठेवावं. 72 ppi पर्यंत रिझोल्यूशन ठेवावं. काय, जर WhatsAppचे स्टेटस बनवायचं असेल आपल्याला, सध्या तर आपण WhatsAppचे स्टेटस बनवतो. 118 इज गुड किंवा 72 पण चालेल, काय असं नाही. पण जास्तीत जास्त 118 आपलं रिझोल्यूशन ठेवायचं. आणि जर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही छोटी डिझाइन बनवत असाल, आपले जसे करून व्हिजिटिंग कार्डचे डिझाइन किंवा छोटे-छोटे डिझाइन असतात, छोटे-छोटे कार्डचे डिझाइन असतात. जे पुढे जाऊन प्रिंटिंग करणार असेल किंवा मोबाईलवर टाकायचं जरी असेल, तर नेहमी लक्षात ठेवा 300 ppi. हे तर मी तुम्हाला टाइप करून सांगतो 300. 300 ppi म्हणजे 300 रिझोल्यूशन तेव्हा पाहिजे जेव्हा तुम्ही छोटी डिझाइन बनवता. आता आपण सध्या WhatsAppसाठी छोटासा डिझाइन बनवणार आहे. तर ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला किती सांगितलं तुम्हाला 118 गुड. ठीक आहे. आणि लगेच क्रिएट करा. बाकी इकडं काही बघायचं गरज नाही. व्हाईट वगैरे हे ते स्क्वेअर ऑलरेडी डिफाईन्ड असते. लगेच आपण क्रिएट करून ठेवू. हे झालं आपल्याला कॅनव्हास. कंट्रोल प्लस करून तुम्ही झूम इन, झूम आउट, झूम इन करू शकता सहज. हे झालेलं आहे कॅनव्हास. आता मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये फक्त Photoshopचे मेन टूल्स त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. सर्व तुम्हाला एकाच दिवशी सांगितलं, की तुमच्या डोक्याचा होईल विषय गंभीर. तर त्यामुळे भावांनो ठीक आहे. आणि भावांनो ढीगपर्यंत भावा तुमच्यासाठी फ्रीमध्ये शिकवतोय. बाकीचे सर्व 2-2, 3-3 हजार रुपये देऊन तुम्हाला Photoshop शिकवतील. पण भावा आपल्याकडं एकदम फ्रीमध्ये आहे भावांनो. तर ठीक आहे आणि ढीग प्रेम द्या, ढीग सपोर्ट करा, कमेंट, लाईक, शेअर काय करायचं ते करा आणि हाईप महत्त्वाचा करा व्हिडिओला हाईप. ठीक आहे. तर आपण हे महत्त्वाचं म्हणजे हे जे टूल आहे पहिलं टूल, याला म्हणतात सिलेक्शन टूल. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण खाली किंवा वर असं न्यायचं असेल तर मग हे कुठला पण टूल वापरल्यानंतर या पहिल्या टूलवरती आपल्याला जायचं म्हणजे जेणेकरून ज्याचं जे सिलेक्शन आहे. आता हा आय ड्रॉपर आहे किंवा ग्रेडियंट टूल आहे. आपलं हे वापरून झाल्यानंतर आपल्याला या टूलवरती सिलेक्ट करायचं जेणेकरून त्याचा तो हा जो टूल आहे तो निघून जाईल. ठीक आहे भावना, सोपं आहे, काही विषय अवघड नाही आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इमेज कशी इम्पोर्ट करायची ते शिकवणार आहे. आणि आपल्यासारखं तुम्ही पण मी सर्व जॉब वगैरे काही करत नाही. मी सर्व फ्रीलान्सिंग करतो. म्हणजे मीच घरी कमवतो ह्याच्यावरूनच. माझ्याकडून रोजचे जवळपास 10 ते 12 डिझाईन्स असतात. तेच मी करतो. कधी-कधी होत नाही माझ्याकडं. मी तेच डिझाइन करतो. त्याच्यानुसारच आपले मंथली इन्कम चालू आहे. तर ठीक आहे भावानो, मला ढीग प्रेम द्या. तुमच्यासाठी मी वेळ काढून
तुम्हाला डिझाइन शिकवतोय. तर आता आपण बघणार आहे इम्पोर्ट कसा इमेज करायचा. फाईलमध्ये जायचं, ओपन लक्षात ठेवा. फाईलमध्ये जाऊन ओपनमध्ये जायचं. ठीक आहे. ह्याचे जे सर्व आपल्या ह्याच्या डेस्कटॉपच्या फाईली आहेत, ते सर्व इथं तुम्हाला दिसून देतील, शो होतील. ठीक आहे. आता सध्या मी घेणार आहे माझा फोटो. ठीक आहे. हा मी फोटो आहे जेमिनीवरतीच केला. तर तुम्हाला पण शिकवणार आहे मी कसा फोटो काढायचा आपला स्वतःचा. तर हा माझा फोटो आहे. तर सुरुवातीला हे जे वरचं टॅब दिसते, आता इथनं फोटो गेला की इथं वरती टॅब दिसेल. फक्त ड्रॅग करायचं. काय करायचं माऊसने खेचून घ्यायचं आणि जे फोटो आहे त्याला कंट्रोल व्ही किंवा कंट्रोल व्हीनं म्हणजे कॉपी पेस्ट करून पण तुम्ही घेऊ शकता किंवा असं डायरेक्ट ड्रॅग करून ह्याच्यावर टाकू शकता. ठीक आहे. आणि हे कॅन्सल करायचं. संपला विषय. हा आला आपला फोटो. म्हणजे आणि जसं-जसं फोटो येईल बघा आता मी इथून घेतला तर बघू शकता मी इथं लगेच ह्याच्यावरती क्लिक केलं जेणेकरून ते स्टेबल राहील. याच्यासुद्धा असं नाही का आपण सर्व फोटो जे वगैरे तो ड्रॅग करू शकतो एकदम खतरनाक पद्धतीने. कंट्रोल झेड दाबलं की हायच्या पोझिशनला ते येऊन जाईल. ठीक आहे. आता एक-एक टूलच्याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहे. तर इथं बघू शकता इथं लेयरमध्ये एक तुम्हाला इथं लगेच लेयर एक जसं-जसं आपण फोटो व्ह्यू ॲड करू किंवा नवीन काहीतरी याच्यात ॲड करू त्याच्यानुसार त्याच्यात एक लेयर तयार होते. ठीक आहे. तर तुम्हाला इथं जे फोटोशॉपमध्ये लेयर दिसलीच नाही. बहुतेक वेळा होतं की लेयर दिसतच नाही. तर सध्या सोप्या पद्धतीने विंडोजवर जायचं आणि इथं लेयर्स ह्याच्यावरती फक्त क्लिक करायचं. इथं डायरेक्ट ह्याच्यावर लेयर्स येऊन जाईल कोपऱ्यात. सुरुवातीला आणायचं कट कुठं आणायचं ते काही विषय नाही भावांनो. ठीक आहे. आता सुरुवातीला दुसरा लगेच टूल आपण आज सर्व टूलच्या माहिती घेऊन घेऊ. लगेच दुसरा टूल आहे मर्क्यू टूल याला काय म्हणतात क्रॉप करण्यासाठी आहे. तर ठीक आहे. आता सध्या आपण एक असं ह्याच्यावरती एक रेक्टेंगल ड्रॉ केला आहे. माऊस दाबून म्हणजे क्लिक दाबून आपण त्याच्यावरती एक रेक्टेंगल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. आणि राईट क्लिक करून लेयर व्हिया कॉपी, लेयर व्हिया कट. ठीक आहे. याच्यात कुठला पण आपण कट करू शकतो. ठीक आहे. कट केला. आपल्याला सध्या तुम्हाला दिसणार नाही. का? तर तुम्हाला काय सांगितलं प्रत्येक टूल वापरल्यानंतर जे फर्स्ट आहे सिलेक्शन ते वापरायचं. आता बघू शकता हे झालं का? 2 पार्टमध्ये कट झालं. स्प्लिट होते एकदम. जसं आपल्याला पाहिजे तसं. हां. आणि कंट्रोल झेड दाबून आपण ऑलरेडी आहे तसं करू शकतोय. ठीक आहे. तर त्याच्यात भरपूर आहेत. रेक्टेंगल आहे, इक्लिप्स आहे, सिंगल रो आहे, सिंगल कॉलम आहे. आता इक्लिप्स म्हणजे सेम तसंच. इक्लिप्स असा ड्रॉ करायचा, ह्याच्यावरती डन, राईट क्लिक करायचं, लेयर व्हिया कट झालं. ह्याच्यावर सिलेक्ट करून संपल्या पद्धतीने आपण त्याला बाहेर काढू शकतो भावांनो. खतरनाक टूल आहे. खतरनाक आहे. जास्त करून हा यूज करायचा क्रॉपिंगसाठी. ठीक आहे. थर्ड जो टूल आहे हां, तर जे फोटोशॉप आपण नाही का एकदम खतरनाक पद्धतीने विदाऊट ब्लर पडता फोटो जो क्रॉप करायचा असेल, तर त्याला म्हणतात सिलेक्शन ब्रश टूल किंवा लेसो टूल पण आपण करू शकतोय. आता लेसो टूल, सिलेक्शन ब्रश टूल ह्यांचा काय उपयोग असतो? नुसतं ह्याच्यावरती आपल्या फोटोवरती ड्रॅग करायचा. नुसतं करायचा टूल बाबा. हे 2026च्या फोटोशॉपमध्ये आहे. तर त्याच्या आधीच्या व्हर्जनमध्ये सिलेक्शन हा जो टूल आहे हे दिसणार नाही फक्त. एकच टूल तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. हे केलेलं आहे आपण डग. ठीक आहे. लगेच इथं ह्याच्यावरती क्लिक करून ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट झालेले आहे. आता त्याला जरी ड्रॅग केलं तुम्ही बघू शकता कसा हा मूव्ह होतंय. सोप्या पद्धतीने भावानो हे जास्त करून याचा जास्त उपयोग आपल्याला होत नाही. जास्त करून आपला जो लेसो टूल आहे त्याचा उपयोग आपल्याला होतो. आता लेसो टूलचा काय विषय आहे? झूम करायचं कंट्रोल झूम. हे लेसो टूल आपल्याला शार्पनिंग काढायचं असेल हे बघा, माऊसने आपण जसं फिरवतोय, त्या प्रकारे आपल्याला क्रॉप करायचं असेल, तर हा लेसो टूल वापरायचा. राईट क्लिक करून लेयर व्हिया कट आणि ह्याच्यावरती सिलेक्ट करायचं. पहिले याचे तुम्हाला सांगितलेलं आणि लगेच क्रॉप. म्हणजे हे सर्व क्रॉपिंगसाठी यूज केले जातात. पण त्याच्यापेक्षाही खतरनाक 2023-24 पासून एकदम खतरनाक टूल आलेले आहे. ते तुम्हाला मी पुढे दाखवत आहे कुठले. ते जे आता हे एक आहे बघा, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. खतरनाक हे ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. काय आहे? तर क्रॉपिंगसाठी सर्वात फास्ट काम होण्यासाठी शॉर्टकट आहे हा ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. फक्त जिथं तुम्ही कर्सर न्याल तसं ते आपोआप ते सिलेक्ट होणार. ठीक आहे. नुसतं क्लिक करायचं, संपला विषय. तर ते आपोआप ऑटोमॅटिकली सिलेक्ट होणार. पण जर फोटोशॉप तुम्हाला पाहिजे असेल तर मला लगेच कमेंट करून टाका आणि 5K सबस्क्रायबर लवकरात लवकर आपलं कमेंट करून टाका. ठीक आहे. आता मी बघू शकतो सिलेक्ट करायचं. आता तो मला केस पण सिलेक्ट करायचा, चेहरा पण सिलेक्ट करायचा आणि सर्व सिलेक्ट करायचं असल्यावर कंट्रोल दाबायचं आणि प्लस याच्यावरती सिलेक्ट करायचं. कंट्रोल दाबा किंवा शिफ्ट दाबा. ओके. असं बघू शकतो. जे पाहिजे ते त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. राईट क्लिक करायचं, लेयर व्हिया कट.
झालं. आता इथं दिसणार नाही. तुम्हाला सांगितलं पहिलं टूल वापरायचं प्रत्येक टूलनंतर. हे बघू शकता. हे झालं का? बाहेरच काढलं भावाला. ठीक आहे. असं हे एक खतरनाक सुद्धा ही आहे. आता तुम्ही म्हणसाल, "अरे, हे खूप पण अवघड जातंय." कारण की प्रत्येक एक अँगल चूज करण्यापेक्षा. तर मग त्याच्याऐवजी अजून एक सोपं आहे. तेच टूल घ्यायचं आणि नुसतं ड्रॉ करायचं. जिथं पाहिजे तिथं. स्क्वेअरमध्ये ड्रॉ करायचं आणि सोडून द्यायचं. ऑटोमॅटिकली एआय सर्व काम करतोय. आता एकच सेकंदात तुम्ही बघू शकाल, ऑटोमॅटिकली तो कटआउट झालेला आहे तयार. ठीक आहे. पहिलं आपण टूल घ्यायचं. हे झालं ऑटोमॅटिकली कटआउट एकदम खतरनाकरित्या छोटीसुद्धा ग्रेन तुम्हाला याच्यात वेगळी वाटणार नाही. नाही का ऑटोमॅटिकली तो तयार झालेला आहे भावांनो. ठीक आहे. आता जर तुम्हाला जर वाटलं, "अरे, हे जो माझा हा जो केस आहे, हा जो केस आहे मला तो आला नाही पाहिजे." तर मग ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलं वापरायचं आहे, तर लेसो टूल. 3 नंबरचं जे टूल आहे ते लेसो टूल ह्याच्यासाठी वापरायचं. इथं मायनस आहे, हे प्लस आहे, हे मायनस आहे. आता मला हे काढायचं आहे. काय नाही फक्त ड्रॉ करायचा राउंड झालं, संपला विषय, तो गेला. किंवा असं काढा. हे झालं, संपला विषय. जेवढं जे एक्स्ट्रा आहे ते लेसो टूलनं तुम्ही ते काढू शकता. ठीक आहे. परत कंट्रोल जे करतो, जेणेकरून तुम्हाला अजून भरपूर टूलबद्दल माहिती द्यायची आहे. मी जेवढे तुम्हाला महत्त्वाचे टूल आहेत, तेच तुम्हाला मी शिकवणार आहे. ठीक आहे. बाकीचं काही याच्यात गरज नाही. हे क्रॉप टूल याचं काय तुम्हाला माहितीच असणार आहे, की पूर्ण कॅनव्हास जे आहे, आपलं पूर्ण जे बॅकग्राऊंड आहे, त्याला क्रॉप करतं. आता सर्वच आपण खाली घ्यायचा, डन करायचं, झालं एवढाच क्रॉप. ह्याच्या व्यतिरिक्त या क्रॉप टूलमध्ये दुसरं काहीही नाही आहे. ठीक आहे. कंट्रोल मायनस करू आपण. पुढचं आहे परसेप्टिव्ह टूल. ह्याचाही काही उपयोग नाही आहे सध्या तरी तुम्हाला. आय ड्रॉपल टूल. ह्याचं कलर रिप्लेसमेंटसाठी आहे. तर सध्या तरी तुम्हाला याची गरज पडतच नाही. मला तर आतापर्यंत याची गरज पडलेली नाही आहे. तर आय ड्रॉपल टूल म्हणजे काय, कलर चेंजसाठी थोडंफार फरक पडतो याचा. हां, ठीक आहे. आता पुढचं बघू शकता क्रॉप हिलिंग टूल. म्हणजे याला स्पॉट हिलिंग टूल म्हणतात. तर कंट्रोल प्लस घेऊ. आता जे चेहऱ्यावरचे जे डाग वगैरे असतात, तर त्याच्यासाठी हा खतरनाक टूल आहे भावांनो. तर तुम्हाला स्किन स्क्रीन रिटचिंगसाठी सर्वात बेस्ट. रेमिनी वगैरे यूज करू नका. रेमिनीनं काय होतं, चेहरा एकदम वेगळाच होऊन जातो, आपलं समजत नाही असा. तर त्यासाठी स्पॉट हिलिंग टूल आहे. साईज थोडी कमी करायचं. आता इथं बघू शकता तुम्ही, झूम करून तुम्हाला दिसत असेल तर. इथं बघू शकता, इथं ब्लॅक डॉट आहे, इथं ब्लॅक डॉट आहे आणि इथं थोडंसं ग्रेन पडला. तर स्पॉट हिलिंग टूल घेऊन त्याच्यावरती नुसतं क्लिक करा. गेला ब्लॅक डॉट, ह्याच्यावर क्लिक करा, ह्याच्यावर क्लिक करा. सर्व ब्लॅक डॉट चेहऱ्यावरचे निघून जातील खतरनाक पद्धतीने. चेहऱ्यावरचे जे पिंपल वगैरे असतील किंवा जिथं टेक्स्चर आपले जे आलेले असतील चेहऱ्यावरती, त्याच्यावरती मी सिंपल पद्धतीने तुम्ही त्याला ड्रॅग करून खतरनाक पद्धतीने स्पॉट हिलिंग टूल वापरू शकता. ठीक आहे. सेम आहे त्याच्यावर रिमूव्ह टूल, हिलिंग ब्रश टूल, पॅच टूल आणि हे सर्व एकच काम करतात, की बाबा चेहऱ्यावरचे जे डाग आहेत वगैरे, तर त्यांना रिमूव्ह करायचं काम करतात. ठीक आहे. तुम्हाला दाखवू शकतो आता रिमूव्ह टूल. तर चेहऱ्यावरचं काहीतरी ॲडव्हान्स असेल तर ते रिमूव्ह करतात. माझ्या चेहऱ्यावरचं तर सर्व क्लीन आहे. तर इथं काहीतरी असेल तर त्यावर नुसतं क्लिक करा. ऑटोमॅटिकली हवं जनरेट 2024च्या फोटोशॉपमध्ये तो जे आहे तिथलं सर्व रिमूव्ह होऊन जाते. पिंपल्स असेल किंवा डाग असेल, ऑटोमॅटिकली एआय जनरेट करून ते रिमूव्ह करू शकते. पण एवढं आपण करायचं नाही. स्पॉट हिलिंग टूल वापरायचं आणि लगेच जनरेट होऊन जाईल. ओके. हे झालेलं आहे. भावानं आतापर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टूलबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. आणि ओके. आता नेक्स्ट जो टूल आहे, तो एक कलर टूल. ब्रश टूल एकदम खतरनाक आहे भावांनो. हाचाच उपयोग तुम्हाला फॉग डिझाइन किंवा फॉगचं बॅकग्राऊंड तुम्ही बनवसाल किंवा चेहऱ्यावरती काहीतरी इफेक्ट टाकायचं असेल कलर टूल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रश टूल असते. तर भरपूर ब्रश आहेत माझ्याकडं. तुम्ही बघू शकता याच्यात ड्राय ब्रश वगैरे लय आहेत बाबा, हजारो ब्रश आहेत त्याच्यात. आपल्याला साधासुद्धा एक गेट ब्रश घ्यायचा आहे. ठीक आहे. कलर हे बघा, इथं बघू शकता हा कलर. इथं कलर घेऊन आपल्याला एक साधारणतः व्हाईट कलर चूज करायचा. ओके. इथं कलर आहे. खाली बघू शकता इथं कलर आहे. ठीक आहे. तर हा आपण ब्रशचा कलर घेतलेला आहे. इथं न्यू लेयर आहे किंवा त्याच्यावरतीच करू शकता. न्यू लेयर म्हणजे काय, त्याच्यावरती एक नवीन लेयर तयार होते. जेणेकरून काय चुकलं-बिकलं तर लगेच लेयर बंद करून तुमचं ते जे काम आहे ते वाचेल. ठीक आहे. तर ठीक आहे. आता आता एक ब्रश टूल घेतलेला आहे आणि आपण नुसतं सिम्पली ड्रॅग करू शकतो. हे बघा. जिथं पाहिजे तिथं असं असा फॉग टाकता येईल. ठीक आहे. तर तुम्हाला पाहिजे ॲपॅसिटी. ॲपॅसिटी 100% पण करू शकता. 100% केल्याने काय होणार, पूर्णपणे परफेक्टली ते फॉग होऊन जाईल.
नेहमी लक्षात ठेवा ॲपॅसिटी 50% किंवा 40% दरम्यानच ठेवायची. ठीक आहे. आणि हे असं करून म्हणजे कलर थोडक्यात टाकू शकतो. फॉग वगैरे, ब्लॅक वगैरे, ग्रेडियंट वगैरे जे टाकू शकतो हे फॉग आहे. पुढे मी शिकवणार आहे याचं, की त्याचं बॅनर म्हणजे डिझाइन, बॅकग्राऊंड डिझाइन याचं कसं बनवलं, कशा पद्धतीने याला बनवले जाते भावानं. ठीक आहे. एकदम नाजूक पद्धतीने आहे. आणि आता ठीक आहे. आता हे झालं आहे. त्याचं मी कंट्रोल झेड करण्यापेक्षा नाही का पूर्ण हे करण्यापेक्षा इथं सर्वात जो नवीन लेयर झाला आहे त्याचा जो डोळा आहे तो बंद करायचा. जरा ऑटोमॅटिकली आहे तसं तुमची जी पहिली इमेज आहे ती तयार होईल किंवा दरवेळेस असे त्याच्यासाठी हे नवीन लेयर मी तयार करतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, नवीन कुठलीतरी वस्तू घेत असाल, नवीन काहीतरी घेत असाल तर लगेच न्यू लेयर घ्यायची. नवीन इमेज घेत असाल तर न्यू लेयरच घ्यायची. कारण की आपल्याकडून चुका होतील तर ते कंट्रोल झेड त्याचं एक लिमिट आहे, की बाबा कंट्रोल झेड कधीपर्यंत घेऊ शकता, अंडो कधीपर्यंत करू शकता. तर त्याच्यासाठी नवीन लेयर घ्यायचं. जेणेकरून आपण नेहमी स्मार्ट मूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर भावानं आतापर्यंत 8 टूल तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे. कारण जास्त व्हिडिओ मोठा करत नाही आहे. तर भावानं ढीगपर्यंत ढीग सपोर्ट करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट कशाबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीच्या टूल्सबद्दल माहिती देणार आहे, या उरलेल्या सर्व टूलबद्दल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॅनर डिझाईन, नंतर फीडिंग डिझाईन, लोगो डिझाईन हळू सर्व शिकवणार आहे भावांनो 1 महिन्याच्या अंदर. ते 1 महिन्यात तुम्ही एकदम परफेक्टली येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सराव केला पाहिजे. मी सांगून फायदा नाही आहे. तर तुम्ही मी जे एवढं शिकवलं आहे तेवढंच फक्त संध्याकाळचं 1 तास टाईम तुम्ही सराव करा. कमेंट करा आपल्या भावाला, की "भावा मला हे जमत नाही आहे, ते जमत नाही. ह्याच्याबद्दल सांग, ह्या टूलबद्दल सांग किंवा मला असं करायचं आहे, हे मला कसं करू Photoshopमध्ये?" तर ठीक आहे. आणि माझ्यासारखं तुम्ही इन्कम कमवा घरी बसल्या. दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहू नका. स्वतः यायचं डिझाईन स्वतः बनवायच्या. नाही बनवायच्या तर नाही बनवायच्याच. काही विषय नाही भावांनो. आणि कमेंट करून सांगा आपल्याला व्हिडिओला कसा वाटला तुम्हाला. ठीक आहे भावांनो. तर ठीक प्रेम द्या आपला. आणि लगेच नेक्स्ट व्हिडिओ मी प्लेलिस्टमध्ये दिलेला आहे भावांनो. तर चेक करा. धन्यवाद भाई.